आपण जेवणामध्ये अनेक वेळा बऱ्याच प्रकारच्या कोशिंबिरी बनवून खातो, परंतु तुम्ही कधी बिना दह्याची कोशिंबीर केलेली आहे का? नसेल तर ही रेसिपी नक्की पहा. आता इथे 8 ते 10 गाजरं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याची मागची पुढची बाजू काढून गाजर किसून घ्यायचे आहेत. गाजर किसून झाले की थोडासा ओला नारळ यामध्ये किसून घ्यायचा आहे आणि नंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. हे सगळं चिरून झाल्यानंतर या गाजरामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गाजरामध्ये ओलं नारळ घातलं ना, या कोशिंबिरीला चव अतिशय चांगली येते. आता ही कोथिंबीर आणि मिरची घालून झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जे थोडेफार मसाले घालायचे आहेत ते घालून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत आणि नंतर पाव चमचा ऑरेगानो आणि थोडंसं चाट मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे. ऑरेगानो आणि चाट मसाला मी एकत्र करूनच यामध्ये घातलेला आहे आणि नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. एका लिंबाचा रस यामध्ये मी पिळून घेतलेला आहे. आता चवीनुसार तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता, परंतु मी इथे साखरेचा वापर केलेला नाही आहे. आता ह्यामध्ये नंतर मीठ घातलेलं आहे. लिंबाचा रस घालून झाला की नंतर ही कोशिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची. अगदी छान अशी चविष्ट कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.